आपल्यासोबत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आहेत। साहेब, काय सांगाल? आज लोकसभेची निवडणूक आहे, कसं बघताय निवडणुकीकडे आपण? खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या लोकसभा मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर मतदार जवळजवळ 6:30 पावणे 7 वाजल्यापासून सकाळीच रांगेमध्ये आहेत आणि दुपारी 12च्या पूर्वी खूप चांगल्या पद्धतीची टक्केवारी होतीच। ऊन खूप कडक आहे, पण जे मतदान होत आहे ते पाहिल्यानंतर, मतदार पाहिल्यानंतर अत्यंत आनंदी, हसऱ्या आणि मशाल चिन्हाचा विजय करायच्या ज्या निर्धाराने मतदार मतदानच्या केंद्रावर पोचलेले आहेत। एकीकडे नारायण राणेंनी असा दावा केलेला आहे की ते तब्बल 3 लाखाचं मताधिक्य घेऊन या मतदारसंघातून निवडून येतील। तो फक्त दावाच आहे, त्याच्यामध्ये काय सत्य नाही। उलट नारायण राणेंसारख्या व्यक्तीवर 1000 रुपये घ्या आणि मतदान करा, 1000 रुपये घ्या आणि मतदान करा असं त्यांच्या लोकांना सांगायची वेळ आली। त्याच्यातूनच त्यांचं म्हणजे पराभव किती जबरदस्त ताकदीने होणार ते दिसून येते। काय वाटतंय, आपला विजय किती मताधिक्याने होईल असं आपण दावा कराल? मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की 2.5 लाखाचं मताधिक्य घेणार म्हणजे घेणारच आणि मतदार ते देणार। अगदी शेवटचा प्रश्न, उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आता नॉट रिचेबल आहेत, काय आपली प्रतिक्रिया? बघा, किंबहुना ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणे भाजपाचे उमेदवार उभं राहिल्यानंतर नारायण राणे म्हणजे दहशतवाद, धमकी, दादागिरी, आणि ही दादागिरीची भाषा काल रात्रीसुद्धा काही जणांबरोबर ती वापरली गेली। त्याच्यामध्ये रत्नागिरीतल्या सुद्धा काही म्हणजे मंत्री आहेत, त्यांच्यावर सुद्धा दादागिरीची भाषा वापरली गेल्याची माझ्या कानावर आहे। जर मला म्हणजे मी निवडून आलो नाही तर मी एकेकाला बघून घेईन अशा पद्धतीची धमकीची भाषा जी वापरली गेलेली आहे। पण किरण सामंत हे ह्या धमकीला भीक घालणारे नाही आहेत। ते ज्या पद्धतीने लढतात, लोकांना सामोरे जातात, इतरांना लढवतात, हे त्यांचं कौतुक आहे। पण ते घाबरून गेलेले नाहीत, परंतु नक्कीच हा त्यांचा जाच आहे नारायण राणेंचा। त्या जाचाला कंटाळून संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील मतदार यावेळेला एक चमत्कार, जबरदस्त ताकदीचा चमत्कार घडवून दाखवतील। किरण सामंतसुद्धा ह्या कोणत्याही दमदाटीला न घाबरता आपल्या पद्धतीने काम करत असतील। तर हे होते खासदार विनायक राऊत। त्यांच्या म्हणण्यानुसार ते 2.5 लाखाचं मताधिक्य घेऊन या मतदारसंघातून विजयी होतील असा त्यांनी दावा केला आहे। कॅमेरामॅन बंटी राणेसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।